आणि पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे थोडीशी वेगळी आणि निराळी। स्पेसएक्सनं काल रॉकेट बूस्टरला पुन्हा एकदा स्टेशनवरती उतरवलं। खरं तर स्टारशिपला अंतराळात सोडलं आणि पुन्हा रॉकेट बूस्टर परत आलं। आतापर्यंत रॉकेट बूस्टर लॉन्च होताच दुसरीकडे पडत होतं, मात्र यावेळेस आपण बघतोय पुढच्या काळामध्ये रॉकेट बूस्टरचा वापर हा पुन्हा करता येणं शक्य होणार आहे। त्यामुळे विमान जसं उड्डाण घेतं आणि उतरतं तसं रॉकेट सुद्धा आपल्याला उतरताना पाहायला मिळणार आहे। तर स्पेसएक्सनं रॉकेट बूस्टरला स्टेशनवरती पुन्हा आहे त्या स्थितीमध्ये उतरवलेलं आहे आणि पहिल्यांदाच म्हणजे रॉकेट लॉन्चिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडलेला आहे। हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे जमलेली होती आणि त्यामुळे इथे उपस्थितांमध्ये सुद्धा आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं। आपण बघतोय एकीकडे रॉकेटला बूस्ट करण्यात आलं, रॉकेट वरती गेलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा ज्या ठिकाणावरनं रॉकेटनं उड्डाण घेतलेलं होतं त्याच ठिकाणी रॉकेट पुन्हा एकदा येऊन उभं ठाकलं। इतिहासात पहिल्यांदा घडलेली अशी ही घटना आहे, ज्याच्यामुळे अर्थातच स्पेसएक्सच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं जात आहे। स्पेसएक्सनं ही कमाल करून दाखवली आहे। रॉकेट बूस्टरला पुन्हा एकदा आपल्या स्टेशनवर त्याच जागी उतरवलंय। स्टारशिपला अंतराळात सोडलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण ही दृश्यही बघतोय कशा पद्धतीनं रॉकेटला कमांड गेल्या आणि त्यानंतर रॉकेट त्याच ठिकाणी पुन्हा उभं राहिलं। ही थेट दृश्य जी आहेत ती सुद्धा प्रदर्शित करण्यात आलेली आहेत। रॉकेट बूस्टर लॉन्च होताच दुसरीकडे पडायचं, ते पडेल कुठे याचा अंदाज घेऊन किमान ते समुद्रात पडेल, कुठलीही हानी होणार नाही याची काळजी घेतली जायची। मात्र आपण बघतोय स्पेसएक्सने इतिहास घडवलेला आहे। स्पेसएक्सनं काल रॉकेट बूस्टरला पुन्हा स्टेशनवर उतरवलं, तर स्टारशिपला अंतराळामध्ये सोडलं आणि पुन्हा ते परत आलं। तर आतापर्यंत रॉकेट बूस्टर लॉन्च होताच दुसरीकडे पडत होतं, मात्र स्पेसएक्सनं कमाल केली। एकदा रॉकेट लॉन्च झालं की बूस्टरचा काहीही उपयोग व्हायचा नाही, त्यामुळे वेळ आणि पैसा अशा दोन्हींचा चुराडा व्हायचा। एलन मस्क यांच्या स्पेसएक्सनं मात्र पहिल्यांदाच रॉकेट बूस्टर परत जैसे थे या स्थितीत आणलेला आहे। त्यामुळे विमान जसं प्रवाशांना घेऊन आकाशात उडतं तसं रॉकेटच्या माध्यमातून शक्य होणार आहे उड्डाण आणि त्याबरोबरीनं पुन्हा आपल्या जागी स्थिरावणं, अशा दोन्ही गोष्टी शक्य या स्पेसएक्सनं करून दाखवल्या। त्यामुळे विमान जसं उड्डाण घेतं आणि उतरतं तसंच रॉकेटही होताना पाहायला मिळाले। येत्या काळामध्ये हे शक्य होईल यासाठीचे प्रयत्न स्पेसएक्सने केलेले आहेत आणि त्यामुळेच येत्या काळात स्पेसएक्सच्या शास्त्रज्ञांच्या याच प्रयोगाला चांगलीच मागणी असेल। अधिक या संदर्भात बोलणार आहोत। ज्येष्ठ शास्त्रज्ञ लीना बोकील आपल्या सोबत आहेत। लीनाजी, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं। आणि ही कमाल करून दाखवलेली आहे स्पेसएक्सनं, हे मुळात कसं शक्य झालं आणि येत्या काळामध्ये किती डिमांड असेल, किती मागणी असेल या रॉकेटला? हो, नक्कीच आता याचा फायदा येणाऱ्या काळात होणार आहे। अनमॅन्ड मिशन्स म्हणजे फक्त एक कॅप्सूल जातो त्यांचा स्पेसएक्सचा आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जोडला जातो, अनक्रूड मॉड्यूल म्हणतो ज्याला आपण, किंवा अंतराळवीर म्हणजे शास्त्रज्ञ आणि आपले ॲस्ट्रॉनॉट जातात त्यावेळेला नक्कीच याचा फायदा होणार आहे। आणि ही चाचणी आता यशस्वी झाल्यामुळे एक क्रांतीच येणार आहे, एक वेगळ्या प्रकारची। कारण येणाऱ्या काळात म्हणजे 10 वर्षांनंतर किंवा पुढच्या दशकात फ्युचर स्पेस टुरिझम म्हणजे जे आता ज्या गोष्टींवर अजून अभ्यास सुरू आहे आणि स्पेसएक्सचे इलॉन मस्क देखील म्हणतात की आता फ्युचरमध्ये वी आर गोइंग टू सेंड स्पेस टुरिस्ट, म्हणजे फक्त प्रवासी पण शास्त्रज्ञ, ॲस्ट्रॉनॉट्स। आजपर्यंत फक्त ॲस्ट्रॉनॉट्स म्हणजे हे एअरफोर्सचे पायलट्स असतील किंवा हे पण असतात म्हणजे एअरफोर्स नेव्हीचे एव्हिएटर्स किंवा सायंटिस्ट, इंजिनियर्स। पण पुढच्या काळात काय होणार आहे येणाऱ्या काळात आता की एनीवन कॅन गो हू कॅन अफोर्ड, म्हणजे जर बँक बॅलन्स असेल मेगा डॉलर्स किंवा पाऊंड्स आणि युरोज
असा जर पैसा असेल आणि जर फ्युचर एनी सिव्हिलियन सुद्धा म्हणजे एनीवन कॅन अफोर्ड ही ऑर शी कॅन गो टू स्पेस. म्हणजे हे स्पेस टुरिस्ट पुढे येणाऱ्या काळात स्पेसच्या ट्रिप्स करून येणार आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच याचा फायदा होणार आहे. पण आता आपल्याला माहितीये की सध्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे नासाचे 2 ॲस्ट्रॉनॉट्स स्पेस स्टेशन मध्ये आहेत. ते तसे फसलेले अडकलेले नाही आहेत, पण त्यांचा नक्कीच 10 दिवसाचा प्रवास होता हा फक्त बोईंग स्टारलायनरचा. पण आता बोईंग स्टारलायनर कॅप्सूल मागच्या महिन्यात रिकामा आला, म्हणजे एम्प्टी. तर आता असं म्हटलं जातं की स्पेसएक्स हॅज ऑफर्ड एक ऑप्शन नासाला त्यांनी दिलेला आहे की फेब्रुवारीमध्ये या अंतराळवीर या दोघांना आपण आणू शकतो, कारण नक्कीच त्यांचा स्टे एक्सटेंडेड आहे. मेडिकल फिजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांना खूप चॅलेंजेस फेस करायला लागतात, पण त्यांचे फूड प्रोव्हिजन या सगळ्या गोष्टी त्या त्यांच्या टाकन आणि रशियाच्या पण अनक्रूड मॉड्यूल मधून कॅप्सूल मधून जातात आणि स्पेस स्टेशनला डॉकिंग होऊन ते त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. मागच्या महिन्यात रशियाचे पण 2 कॉस्मोनॉट आणि नासाची एक ॲस्ट्रॉनॉट पुन्हा परत आली. त्यामुळे आता तशी जागा आहे आणि फेब्रुवारीमध्ये स्पेसएक्सचाच आता स्टारशिप त्यांची जी पुढे जाणार आहे त्यासाठी नक्कीच, आणि येणाऱ्या काळात फ्युचर स्पेस टुरिझमसाठी या आजच्या चाचणीचा नक्कीच, म्हणजे काल जी झाली यशस्वी, कारण असा हे एक पहिल्यांदाच हे असं घडलेलं आहे, कारण रॉकेट हेवी रॉकेट आधी पाठवलेले होते, आता हा सुपर हेवी रॉकेट आहे आणि ते स्पेसमध्ये जाऊन पुन्हा तिथेच येऊन लँड होणं किंवा त्याचे रोबोटिक आर्म आहेत आपल्याला दिसतात लॉन्च पॅडला, तर ते 2 त्यांना पुन्हा खाली आल्यानंतर बरोबर जागेवर अडकवतात आणि खाली आणलं. तर हे रियुजेबल आहेत, त्यामुळेच आता येणाऱ्या काळात हे वेस्टेज कमी होणार आहे. कारण स्पेस रॉकेट हे जे रॉकेट्स असतात आणि इंधन आणि त्याचे मटेरियल जे वापरून हे रॉकेट्स आणि त्याचे कॅप्सूल बनवले जातात, त्यातल्या त्यात रॉकेटचे फर्स्ट आणि सेकंड स्टेज हे नेहमीच वाया जातात. बऱ्याच वेळेला पाण्यात पडतं, नाहीतर मग डेझर्टमध्ये, म्हणजे इथे इन दिस केस टेक्सासमध्ये किंवा अरिझोनामध्ये हे यांचे आधी उतरायचे. पण आता ही जी आजची चाचणी झालेली आहे यशस्वीपणे, त्यामुळे हे पार पडल्यावर आता नक्कीच स्पेसएक्सचे सायंटिस्ट, नासाचे आणि इतर स्पेस एजन्सीजचे, प्रायव्हेट और गव्हर्नमेंट स्पेस एजन्सीज सगळेच याच्याकडे एका वेगळ्या आता दृष्टिकोनातून बघतात, कारण हे फ्युचरमध्ये हे एकदम आता येणाऱ्या काळात त्याचे ऍप्लिकेशन्स अनेक असणार आहेत. अगदी. लीनाजी, मुळात 4 प्रयोग झाले जे अयशस्वी झाले आणि 5वा प्रयोग हा यशस्वी झालेला आहे. मात्र याचाच उपयोग सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या बरोबरीचे जे आहेत गेलेले त्यांना परत आणण्यासाठी होणार का, अशीही चर्चा सुरू आहे. याबद्दल काही माहिती? आता हेच अगदी वापरतील अशी नाही टेक्नॉलॉजी, कारण हे लक्षात घ्यायला पाहिजे की नासा आणि बोईंग स्टारलायनरची ती ओरिजिनल मिशन आहे आणि त्यांचं टेस्टिंग झालं. बोईंगच्या काही गॅस लिकेज आणि या टेक्निकल प्रॉब्लेम्स फॉल्ट्समुळे ते 2 ॲस्ट्रॉनॉट्स रिस्क घेऊन परत आले नाहीत, म्हणजे हा अर्थातच नासाचा निर्णय होता. पण स्पेसएक्स हॅज ऑफर्ड की आता बोईंग इज आउट ऑफ पिक्चर, स्पेसएक्स आता पिक्चरमध्ये आलेले आहेत, तर त्यांचं हे रॉकेट तर यांचे हेवी आणि सुपर हेवी तर वापरतातच, पण ही जी आजची चाचणी आहे ही फ्युचरसाठी आहे. पण नक्कीच आता तो कॅप्सूल जो आहे हा पाठवणार आहेत आता फेब्रुवारीमध्ये, तो ड्रॅगन आणि क्रू मॉड्यूल, म्हणजे त्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये हे ॲस्ट्रॉनॉट्स बसून परत येतील आणि परतीचा प्रवास थोडा मॅन मिशनचा वेगळा असतो, त्यांचा रिटर्न म्हणजे ॲटमॉस्फिअरिक रिएंट्री झाल्यानंतर शक्यतो ते पाण्यात पडतात, म्हणजे पॅसिफिक ओशन मध्ये स्प्लॅश डाऊन होत असतो. तर हा प्लॅन अजून आपल्याला माहित नाहीये, पण दिस इज प्लॅन बी ऑफकोर्स, कारण ओरिजिनल प्लॅन ए असा होता की बोईंगच्या कॅप्सूल मधून ते परत येणार होते आणि ते घडलं नाही आणि आता त्यांचा स्टे पोस्टपोन झालेला आहे आणि असं म्हटलं जातं की फेब्रुवारीमध्ये हे 2 ॲस्ट्रॉनॉट्स परत येतील. तर परतीच्या प्रवासाला त्यांचा प्लॅन वेगळा आहे, पण नक्कीच आता स्पेसएक्स बद्दल एक वेगळा कॉन्फिडन्स आता नासाला आणि जगाला हा बघायला मिळतो की त्यांचे इनिशियल एकदम 25-30 वर्षापूर्वी
सतत फेल्युअर खूप पैसा पण पाण्यात गेला खरंच लिटरली अँड फिगरेटिव्हली. आणि थोडा इलॉन मस्क पण ते निराश होते. पण येणाऱ्या काळात ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे, कारण गेल्या 2 दशकात त्यांनी खूप सक्सेस मिळवलेला आहे. त्यांना सगळ्याच मिशन्समध्ये सातत्याने कन्सिस्टंटली आणि कॉन्स्टंटली आता यश मिळत आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आता स्पेसएक्स साठी हा मोठा एक माइलस्टोन आहे. आणि वर्तमान काळात आणि येणाऱ्या काळात, भविष्य काळात याचा नक्कीच फायदा होणार आहे. लाईक आय सेड, अनमॅन्ड मिशन्स, मॅन्ड मिशन्स आणि स्पेस टुरिझम साठी देखील तसं त्यांचं नक्कीच आता एक टाइमलाईन त्यांची असेल आणि त्या दिशेने काम सुरू आहे. आणि आजचं हे यश आहे, ऑल क्रेडिट गोज टू सायंटिस्ट इंजिनियर्स ॲट स्पेसएक्स. अगदी. नीनाजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतो की सर्वच देश सुरक्षेवरती सगळ्यात जास्त खर्च करतात, त्याच्यात कुठली घासाघीस होत नाही. मात्र आता एक नवीन पांडा आपल्याला स्पेसएक्सच्या माध्यमातून पाडताना पाहायला मिळतात एलन मस्क. नेमकी काय स्वरूपात, म्हणजे आतापर्यंत रॉकेटसाठी होणारा खर्च, त्याच्यात आता ह्यामुळे होणारी बचत ही कशा स्वरूपाची असेल, याचा वापर जो आहे रियुजेबल आपण जे म्हणतो ते किती वेळा, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, असा कशा स्वरूपात हा पैसा वाचवला जाईल, असं याबद्दलची माहिती द्याल? एकतर यान म्हणजे जे रॉकेटचे कॉम्पोनंट्स असतात, रॉकेट ज्या मटेरियलने बनवलेलं असतं आणि त्याचा फ्युअल, इंधन, या 2 गोष्टी अतिशय खर्चिक असतात. म्हणजे खूप महागडा हा प्रकार असतो. बिकॉज मिशन्स आर ऑल व्हेरी सुपर एक्सपेन्सिव्ह. म्हणजे आता बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च करतात, बजेट असतं नासाचं. आणि मिलियन्स ऑफ डॉलर्स आता हा खर्च स्पेसएक्स करती आहे कंपनी, का तर त्यांना ते अफोर्डेबल आहे. त्यांचा आता गेल्या काही काळात, मागच्या दशकात खूप प्रॉफिट झालेला आहे. सो दे कॅन अफोर्ड, नंबर 1. आणि मटेरियल्स हे खूप एक्सपेन्सिव्ह असतात, रेअर असतात. आणि हे सगळं यान बनवण्यासाठी आपल्याला माहिती आहे की इस्रो सुद्धा पूर्ण देशाचा हा आपला, ही एक आपली ऑर्गनायझेशन आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तशीच नासा अमेरिकेतली आहे, रशियाचे रॉसकॉस्मोस आहे. तर प्रायव्हेट कंपनी जेव्हा उतरते तेव्हा खूप रिस्क असते, खर्च खूप असतो. त्यांना मेगा बजेट म्हणजे ते परवडायला पण पाहिजे. आणि सुरुवातीच्या काळात अनेक अयशस्वी हे केले त्यांनी मिशन्स आणि चाचणी. पण ही टेक्नॉलॉजी आता आपण म्हणू शकतो इंडिजिनियस त्यांच्याच सायंटिस्ट इंजिनियर्सने केलेली आहे. अर्थातच आता नासाचे काही शास्त्रज्ञ, सायंटिस्ट इंजिनियर्स त्यांच्या इथे जॉईन झालेले आहे. आणि अनेक यंगस्टर्स म्हणजे युवा पिढी सुद्धा आता स्पेसएक्स मध्ये काम करायला मागतात. तर आता नक्कीच हो, मॅनपॉवर म्हणजे सायंटिस्ट इंजिनियर्स यांना पगार देणं म्हणजे हे सुद्धा खूप मोठा हा बजेट इटसेल्फ इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, म्हणजे ह्युमन पॉवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मागे म्हणजे आपण बॅकएंडला म्हणू शकतो सॉफ्टवेअर, हार्डवेअर. आणि त्यातल्या त्यात हार्डवेअर म्हणजे ऍक्च्युअल रॉकेटचे कॉम्पोनंट्स, इंजिन, थ्रस्टर्स, बूस्टर्स. आता रोबोटिक्समध्ये पण कितीतरी प्रयोग चाललेले आहेत. आणि हे सगळे R&D इनोव्हेशन केल्यानंतर मग कुठे हे असे ही इव्हन आजची कालची चाचणी यशस्वी झाली, ही त्याचं कारण आहे. हे सगळे इंटिग्रेटेड सगळ्या सिस्टम्स आणि ह्युमन पॉवर, मॅन मशीन कॉम्बिनेशन, कम्प्युटर्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि फ्युअल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्युअल वाचवण्यासाठी पण याचा फायदा होणार आहे, बिकॉज फ्युअल इटसेल्फ इज सुपर एक्सपेन्सिव्ह. तर ही अशी चाचणी आता यशस्वी झाल्यामुळे नक्कीच इतर पण प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट एजन्सीज ट्राय करणार आहेत. कारण बऱ्याच वेळेला इंजिन्स हे आणि फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज हे पाण्यात पडतात. काही गोष्टी रियुजेबल असतात, काही अजिबातच रियुजेबल नसतात आणि डिस्ट्रॉय होतात. म्हणजे त्याचं सगळं अॅनिहिलेशन किंवा डिस्ट्रक्शन आणि पूर्ण डॅमेज होतो. आणि त्याचा अगदी नाश झाल्यानंतर ते परत तर वापरू शकत नाही. तर ऑलरेडी आधी रियुजेबल प्रकार आहे, म्हणजे इस्रोच्या बाबतीत आहे, नासा, रशिया. पण हे जे काल आपण बघितलं म्हणजे ते रॉकेट येऊन पुन्हा इथेच येऊन जोडलं गेलं, त्या रोबोटिक आर्ममध्ये अडकलं, ही एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि नक्कीच आता बजेट कमी करण्यासाठीच त्यांचा हा प्रयास असतो किंवा प्रयत्न असतो. सो दे आर अटेम्प्टिंग ॲट लोएस्ट पॉसिबल बजेट
पण तिथे कुठेही कॉम्प्रोमाइज न करता, कारण क्वालिटीमध्ये कॉम्पोनंट्समध्ये काही गोष्टी जर चुकल्या तर मात्र खूप महागात पडतं. त्यामुळे त्यांना अचूकपणे हे सगळं करावं लागतं आणि खरंय. त्यामुळे अलॉयज, मेटल्स, मटेरियल जे वापरतात आणि ही आता जी मॅन्युवरिंग आपण पाहिलं हे सगळं कम्प्युटराइज्ड आणि त्याचं पण यश असं म्हणता येईल की रॉकेट सुद्धा तो ट्रॅजेक्टरी बरोबर कमांड ओबे करून म्हणजे व्यवस्थित पाळून तो मग पुन्हा ते कमांड्स ऐकून तो पुन्हा तिथेच आला त्याच बरोबर कोऑर्डिनेट्सला येऊन तो त्याला अडकला आणि मग त्या रोबोटिक आर्मने त्याला पकडले आणि त्याला खाली बरोबर आणलं. तर ही खरंच अगदी दर्शनीय म्हणजे आहे आणि खरंच हॅट्स ऑफ टू स्पेसएक्स. नक्कीच. खऱ्या अर्थानं येत्या काळामध्ये मानवी जातीला आणि त्याचा फायदा होईल या दृष्टीनं काही पावलं उचलली जात आहेत. त्याचा अर्थातच सर्व स्तरातनं कौतुक होतंय आणि येत्या काळात त्याचा वापरही केला जाईल अशी आशा आहे. धन्यवाद लीनाजी, तुम्ही आमच्याशी बोललात, सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी.